जत्रेच्या आदल्या दिवशीची तयारी प्रिपरेशन येस. बॅक एक्झाम. कुठला गांडूळ तुमच्या अंगात गेलाय? पूर्ण वटाबिटा साफ करून टाकलाय आम्ही. आणि आमच्या करंजीला भरपूर दुष्काळ होता 2007 साली. 2008 ला मी पैदा झालो ना, मग दुष्काळ निघून गेला. आणि ह्या झाल्यापासून आमच्या कारुंड्याचे दिवसच बदललेत, काळे दिवस चालू झाले. ब्लॅक डेज. मग काय बोलाल? याला आम्ही बाकीच्या पाहुण्यांना प्रत्येक वर्षी बोलतो या म्हणून. ह्याला आम्ही बोलवत नाही तरी हा येतो. आम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक पाहुण्यांना म्हणतो की आम्ही इन्व्हाइट करतो की तुम्ही आमच्या यात्रेला या. फक्त आम्ही याला असं म्हणतो की भाई तू येऊ नको, तू नको. असं आहे ना की मनावर घेत नाही. भरपूर दुष्काळ होता पण आता आणि पूजाचं लग्न झालं तेव्हापासून दुष्काळ गेला. कारण की पण होती लकी नाही. अनलकी आहे तू. आणि आम्हाला डायरेक्ट फिल्टरच पाणी आलं, बघू शकता तुम्ही गाईज. दाखव पाईपलाईन दाखव. उद्या ढवारा थाळी खायला या. हॉटेल भाग्यश्री यायलाच लागतंय. 18 किलोचं मटन. हा आहे आदित्य, लावण्य. तिला तुम्ही ओळखता. हा माझा भाऊ, ही माझी वहिनी. ठीक, तू कोण आहे? कोण आहे? आणि हा माझा मोठा भाऊ. पूजा फुलवडे. The next day. अरे ताई मम्मी ही काय भाजते? आज आमची यात्रा आहे ना, मग हे बाजरी भाजलेले आणि हे आता चणा डाळ भाजते. ह्याचं काय करणार आता? हे टाकल्यावर खूप टेस्टी मटण लागतं. मटन रस्सा. करताय तुम्ही दोघी? शो ना तू चहा बनवते, बघू तुझा चहा. अरे बापरे, दाखव चिमू चपाती लाटून. कांदा कापून वाटण बनवायची तयारी चालू आहे. सुमित ब्रो, कसा आहे कांदा? तिखट आहे. हा काहीच करत नाहीये, हा मुद्दाम ब्लॉग मध्ये येण्यासाठी बसलाय. कांदा घालून सगळे त्याच्यावर उडणार आहेत. काय करते मम्मी? हे मटणाची तयारी. काय मटणाची तयारी करते? हे खोबरं कांदा भाजून घेतलाय, लसूणाची पेस्ट केली आता आणि मसाला बारीक करून. खोबरं बारीक करून ठेवते का? हा, खोबरं बारीक करून एक कारण की लाईट कधी पण जाऊ शकते. कारण की आज सकाळीच 3 तास लाईट गेली होती. ठीक आहे, कर. कांदा जो चिरलेला ना त्याचं वाटण मी भाजून ठेवते. हा कांदा एक पार्ट मध्ये भाजलाय आणि हा दुसरा पार्ट चालू आहे. एकदा कांदा चिरून भेटला आणि तुम्ही फक्त तिथे हलवायचं काम करताय. कारण मला पहिली पाहुणे आले, मावशी आणि आत्या. असं हाय करा. थांबा, या साईडला या, ह्या साईडला या. तर गाईज ही माझी आत्या आहे, हाय करा. आत्या आणि माझी मावशी एकाच गावच्या आहेत, दोघी पण जावा आहे त्या. जेवायला बसलोय आम्ही आता सगळे. कापाय गेलेत. हा गावात गेलेत, गोकर कापायला गेलेत, रिक्षामध्ये गेलेत. हा, काकांची रिक्षा. त्यात बसून गेले. आणि ही बघा रिक्षाची मालकीन. काय भाजी बनवले? बटाटा आणि गवार, कांद्याची पात. तर भेटूया जेवून. हाय गाईज, आता आपण मटणासाठी विटा. हा बघा, कसा का हातगाडीवरची विटा घेऊन चाललाय.
त्याला आपण 2 पीस एक्स्ट्रा द्यायचे मटणाचे. फायनली आम्ही आता स्पॉटवरती पोहोचणार आहे. आमचे गाडी ड्रायव्हर खूपच फास्ट चालवत आहेत गाडी. या ठिकाणी आता बोकड शिजवायचं आहे. हे बघा, आमच्या ड्रायव्हरसाठी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. वा वा. कशाची तयारी चालली आहे दादा आता? मटण शिजायचं आता चूल बनवतोय. तर पावणे काटाच्या वरून आम्ही इम्पोर्ट केलेले आहेत. दाजी आले तर आम्हाला मदत कराया. किती किलो टोटल मटण आणले? 18 ते 20 किलोचं बोकड आहे आणि 5 किलोची बिर्याणी आहे. हॅशटॅग कारुंड्याची जत्रा. आणि चिकन किती किलो आहे? 5 किलो चिकन ची बिर्याणी आणि 2 कोंबडे वेगळे. बिर्याणी आणि 2 कोंबडे वेगळे. इकडे सुमित भाऊ आणि आदित्यजी चालले. आता खूप ऊन पडले तरी पण चालू आहे. इकडे कांदे चिरायचे चाललेत. मी बघू शकता मटन बिटन कापून वगैरे झालंय. जोरात बोल. बिर्याणी बनवायची, तांदूळ धुवत आहे. चिकन बिर्याणी म्हणा नाही, मटन बनायचे. मटन बिर्याणीचे तांदूळ. हा, हे असे लांब तांदूळ घ्यायला लागतात ना, तर बिर्याणी छान लागते. अच्छा, हमको सिखा रिया है. आणि आता हे मी गावठी पद्धतीने बनवायची चुलीवरती. आणि चुलीवरतीच मटण सुद्धा बनवायची. तर सगळ्यांनी जेवायला या, लाभ घ्यावा. नम्र विनंती. कांदा कापाय. कापायचं चाललंय. हा. बिर्याणी बनवायची आज. बिर्याणी स्वाद ना. हा. तुमचं काय चाललंय? निवांत. काय काम बिम आहे का नाही? काहीच नाही, नुसतं बसायचं. म्हणजे लक्ष ठेवताय का सगळ्यांवर, कोण काम करतंय का नाही? माझ्यावर लक्ष ठेवून मी कसं लक्ष ठेवू कोणावर? मग तुम्ही पेशंट आहे. तर तुम्ही बघू शकता लयच खराब झालाय. लय काम केले आज दिवसभर. काय आम्ही मटणासाठी आता जेमिनीचा सनफ्लॉवर ऑइल वापरतो. अरे असं प्रमोशन नसतं करायचं, कॉपीराईट लागतो. काय नाही, फ्री प्रमोशन. हा, या ठिकाणी कचकच कांदा कापून आम्ही आता मटण घालतोय. आधा नाही करणार आता. पातेल्यात तेल चाललंय. मटण अजून टाकलंच नाही. लाईक मारला त्यांनी, लाईक मारला. अजून एक आणतो स्मोक. अजून एक पिशवी तेल. सांग लवकर. आता ह्याच्यामध्ये मांदा पडत आहे. आता ह्या मांद्याचं तेल किती निघल बघा दोस्तो. आचारी नंबर 1, आचारी नंबर 2. 1 दाजी आणि 2 दादा. आता जात आहे कांदा. मटन. अरे आदित्य भाऊ बघू शकता खालून जाळ लागल. गेलं मटन रे. ओ माय गॉड, लयच उभी येते. हवा येईल तसं जाळ लागतोय. इकडे चुलीवरच्या भाकरी चालू आहेत. मम्मी आणि माझी एक बहीण बनवतायत. इकडे अजून एक चूल पेटवायची तयारी चालली. आणि तिकडे एक हाय कर सुषमा ब्लॉग मध्ये आईच्या गावात. A few moments later. मटन चेक करायचं चालू आहे. वाव, खूप छान पाणी सुटलंय.
अजून ह्याच्यामध्ये आपण पाणी पण नाही टाकलंय है ना. नाही आता चाललोय वाटण. कसं वाटतंय वास. छान आहे. हे तू काय पकडलंय. हे तू काय पकडलंय. काय आहे पण ते. त्याला खूर म्हणतात. खूप छान वास येतोय पण आम्ही मटण खात नाही. आणि मटणासाठी उकळ्या ठेवलेले. आता त्या साईडला बिर्याणी बनवतोय. ओके. किती किलोची बिर्याणी बनवते. 100. 5 किलो. 5 किलो. 5 किलो चिकन, 5 किलो तांदूळ. ओके. A few inches later. बिर्याणीचा कांदा टोमॅटो चिरून भाजून झालेला आहे. इकडे भाकऱ्या चालल्यात अजून पण. चिकन मॅरिनेट करून किती तास ठेवलं होतंस. जवळजवळ 6-7 तास. नाही पुदिना असेल ना काकींच्या इथे. नाही. विद्यार्थीच्या घरी पण नाही. ओहो. 2 hours later. मटन कसं शिजलेलं. कसं घेते ती. वा मस्तच. आता आपण दही टाकतो आता याच्यामध्ये. दही आणि कोथिंबीर. ओ माय गॉड. स्मेल खूप सुंदर येतोय. कसा येतोय स्मेल सुमित. एकदम चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला. गाईज घरात जाऊन इथून चुली बसून घरात जाण्यात जी हालत आमची झाली ती तुम्हाला काय सांगू. हर एक सामान आणायला खूप त्रास होतोय. आता ठीक आहे कायच करू शकतो. जत्रा आहे. शिजलंय वाटतं आणि मटण पण शिजलंय तर बघू आपण. आता आपण फ्रायसाठी जोरात बोल रे. फ्रायसाठी मटण करत आहे. ओ माय गॉड. त्याच्यामध्ये आपण लहान मुलांना आळणी काढलेले. हे आळणी रस्सा म्हणजे सूप. मटण उकड. मटण शिजलंय आणि इकडे भाकरी अजून चालूच आहेत. तुम्ही बघू शकता किती भाकऱ्या बनवलेत चुलीवरच्या. वहिनी आणि मावशी कसं वाटतंय. छान वाटतंय भाकरी करायला. आता पाहुणे येणार आहे जेवण करायला. हा आई तुला कसं वाटतंय. घामच येतोय तुला का. लय गरम आहे. दादा एकदा बिर्याणीचं चिकन दाखव. ओ माय गॉड. बघू शकता गाइस कसं उकळतंय चुलीवरचं. आणि स्मेल तर एवढा सुंदर आहे. कशाला नाही अजून तर लागेल पाणी ना. तर इथं मटण इथं बिर्याणी आणि आता मटण सुक्क होणार आहे आणि इथे रस्सा बनेल. इकडे भाकरी चालू आहेत आणि तुम्हाला दाखवते. इकडे कांदा वगैरे कापायचा परत चालूच आहे अजून. आणि इकडे थांब ग. नाही आले. इकडे चिकन गावठी कोंबडा शिजतोय जे मटण खात नाही त्यांच्यासाठी. आणि इथे काकी बनवते फोडणी. काय बनवते तू काकी. मटणच्या रस्स्याला. कलर बघू शकता तुम्ही. मध्ये भात टाकायचं चालू आहे. अरे पाणी काढायला काढलेलं पाणी खालचं पाणी. सगळं एवढं नाही निघणार ना. माय गॉड. भात किती उशीर भिजाय घातलेला तू. 3 तास. 3 तास. तो काय शिजून जाईल. खूप डोळ्याला वाफ लागते. तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये पण खूप धूर लागतोय. आणि अशा धूर मध्ये सगळे भाकरी वगैरे पण बनवतात.
हॅशटॅग जत्रा. A few inches later. गाईज मटन रस्सा झालेला आहे, बघू शकता. तरी बघा खायला मटण खायला हॉटेल मटण तयार झालेलं आहे. हॅशटॅग कारुंड्याची जत्रा. आणि हे सुक्क बनवायचं ह्याचं, त्यामुळे हे उकडलेलं ठेवलंय. हा तिखट रस्सा तयार झालेला आहे. आता आपण हे सुक्क मटण तयार करणार आहे. तर लवकरात लवकर या. संपून जावा. हॅशटॅग कारुंड्याची जत्रा. येताना 350 रुपये घेऊन या आणि खाऊन जा. अनलिमिटेड थाळी नाही भेटत, फक्त 2 पीस. झाला आपला उतर. मी तर खूपच जास्त तिखट होईल. गावी असं. आणि मी पण घामाने भरले, बिकॉज आम्ही सकाळपासून कामच करतोय, अजून पण कामच करतोय. आणि आता आवरूया, आता फ्रेश होणार आहे आम्ही सगळेच जण. आणि पाहुणे येतील जेवायला सगळे, आपली फॅमिली मेंबर्स जत्रासाठी. बघू. वाव, बघू शकता. खाली घ्यायला लागेल. बॅक कॅमेराने दाखवते. बिर्याणी. ओहो हे हलतंय. वाव, काय सुगंध येतोय दोस्तो. कसा वास येतोय दाजी? वाव, खरंच एक नंबर. 1 मिनिट. बिर्याणी. तेजा भाई तू ब्लॉग मध्ये येतोयस? आम्ही सगळे बसलोय चहा प्यायला. आता खारी बटर बुनबुन. आणि प्रत्येक ह्या वर्षी हाय, ह्याची पहिली जत्रा आहे. गाईस, तुम्ही चिकनचा रस्साचा मसाला बघू शकता. काय मस्त तेल सुटलंय, किती छान मसाला भाजला गेलाय. आणि इथं अजून आपलं चिकन शिजतच आहे, शिजत आलंय. आता बघू शिजलंय का नाही चेक करायला. 2 पीस खाऊन घ्यायचे आधीच. कोणी देऊ या ना देऊ. शोना खाणार का तू? का? हाय गाईज, आता सगळे रेडी झालेत आणि आमचा प्रणव पण आलाय जत्रेला. पण तू मटण का नाही खात? कधीपासून? 2 तासाचा प्रवास करून हा मटण खायला आलेला आहे. आणि हा जत्रेला आलाय. याला फक्त 2च पीस देणार आहे. प्रत्येक पाहुण्याला आम्ही 2च पीस देणार आहे. आणि आम्ही 15-20 पीस खाणार आहे. पण का नाही खात तू? त्याचा ब्रेकअप झाल्यामुळे तो खात नाही. बघा, अंगाची पूर्ण काडी झाले. त्याला आता थोड्या तुम्ही दिवसांनी बघू शकता. शेतामध्ये उभं करायचंय. हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे, पण हा हाईटने माझ्यापेक्षा पण मोठा आहे. बाजी तो मैंने कलर में मार ली. नाड्या सोडायच्या वयात तो काड्या करतोय. खरंच या ही बघा शिवानी कशी खाते. ब्लॉग बोल ना शिवानी. ए मामा हाय कर. हाय कर. ब्लॉग मध्ये येशील युट्यूबला. कसं झालंय जेवण? एकदम बेस्ट. इथं आमची कारुंड्याची जत्रा चालली, तरी सगळ्यांनी स्वाद घ्यायला या नक्की या. नक्की या. चिकन, मटन, बिर्याणी सगळं आहे. सगळे जे पाहिजे ते बनेल. व्हेज पण आहे. व्हेज पण व्हेज पण आहे. ही तिसरी पंगत बसले, सगळे आले जेवाय. व्हिडिओ मध्ये एक नाव घ्या ना. घ्या ना. अहो घ्या ना प्लीज. घ्या की. आय तंबाखू लवर. 1 बाटली 2 ग्लास 4 माझी फर्स्ट क्लास. जोरात एकदा. 1 बाटली 2 ग्लास 4 माझी फर्स्ट क्लास. आग बाई. क्या बात है सर, क्या बात है सर. जोरात बोला. हा घेतलं का आता मग? अजून एक. हा घ्या की. हा घ्या लवकर. घ्या लवकर घ्या. त्या देवळाला सोन्याचा कळस.
आमच्या आरुषीलाचं नाव घ्यायला मला नाही आळस. ते तर कळलं का? आळसच नाही. घे मावशी आता बघ, त्यांनी एवढ्या माणसांच्यात घेतला. घे. जाई जुईच्या झाडाखाली नागिन घेते विसावा, भारतरावांचे नाव घेते, तुमचा सर्वांचा आशीर्वाद असावा. तू पण घे. मला नाव येत नाही त्याच्यामुळे मी काही नाव घेऊ शकत नाही. अयो. हा. हंडे 7 हंडे, हंड्यावर होती परात, परातीत होती वाटी, वाटीत होते गहू. लग्नच नाही झालं तर कुठल्या मेलेच नाव घेऊ. बाई. आता ही चांगली होण्यासाठी रिश्ते आले असते, पण मेल्या म्हणलं कसं यायचं रिश्ता? One eternity later. माणसं काय काय जेवण चाललेत आणि काय काय अजूनही जेवत आहे. काय मामा 2 शब्द बोला. काय नको मी नाही तुझं बोल. 1 2 3. हा. कसं झालंय? ओके ओके काका कसं झालंय? ओके ओके. मामा तुम्ही आहे ना? आता ना आमचं नको असलेले पाहुणे पण खाऊन गेलेले आहेत. आता सगळं घरी कामं झालेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही शांत. असं काही नाहीये. सॉरी, जोक केला तिने. नाही मनावरती घेऊ नका, मी मजाक मध्येच करत होते. अरे ते इकडे ये. हा हे बघ. हा ए तू कोण लागतो माझा? छोटा भाचा आहे पण हाईटने मोठा आहे. अरे म्हणजे माझ्यापेक्षा छोटा आहे ना. वेड्या. इजा मुलगा आहे हा. असं हाय कर. हा माझ्या बहिणीच्या मोठ्या बहिणीचा, ह्या मोठ्या बहिणीचा हा मोठा मुलगा आणि ह्या बहिणीचा हा मुलगा. आता जेवण होत आलेत, चालू आहेत, तुम्ही बघू शकता मागे. माझं तर जेवण झालंय. तू जेवला? कसं होतं जेवण? कसं होतं जेवण? आवडलं का? काय आवडलं जास्त? खरंच तुला आवडला असेल तर तू उद्याचं खाण्यासाठी थांबणार. हा शिळं तर जास्त चांगलं लागतं. शिळं तर जास्त चांगलं लागतं. सांग. तुला एवढा काहीच प्रॉब्लेम आहे की तुला घरी जाऊन आता काहीच काम करायचं, मग त्याच्याकडे भेटूया जरा वेळात.